नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। इथे मी आज एक टोट बॅग शिवणार आहे, शॉपिंग बॅग। तर त्यासाठी इथे बेल्ट तयार करते मी। तर तो कॅनव्हास घालून मी हा बेल्ट तयार करते। प्रत्येक वेळेला मी बेल्ट दाखवत नाही आहे, पण यावेळेस दाखवला मी बेल्ट असा शिवायचा असतो तो। तर आतून कॅनव्हास घातल्यामुळे बेल्टला थोडा कडकपणा येतो। इथे मी क्विल्टिंग करून 3 पीस घेतलेले आहेत। एक प्लेन आहे आणि 2 प्रिंटेड आहेत। तर हा ग्रीन कलर आहे। याचा माप आहे तो 16 बाय 10 इंचाचा आहे। जरा टेप थोडासा ब्लर झाल्यामुळे दिसत नाही आहे। दुसरा टेप मला मिळत नसल्यामुळे मी हा यूज केला आहे। आणि याचा माप आहे 8 बाय 16। तर हे 2 पीस सारख्या मापाचे आहेत। आता याला मी सेंटर असं फोल्ड करून घेते सेंटर काढण्यासाठी दोन्ही पीसना। आणि इथे बेल्टसाठी मी मार्किंग करत आहे। तर सेंटरपासून 3-3 इंचावर साईडला दोन्ही साईडला मी मार्किंग करत आहे। मुलाकडे आउट ऑफ इंडिया गेल्यामुळे मधला एक महिना जुलै आणि ऑगस्टचा असा थोडा माझा डिस्टर्ब झालेला आहे, त्यामुळे माझे व्हिडिओज खूप कमी आहेत। तर आता इथून मी रेग्युलर करायचा प्रयत्न करणार आहे। जिथे मार्किंग केले तिथे आपल्याला दोन्ही बेल्ट सेट करून घ्यायचे आहेत। बेल्टचं माप मी साधारण 27 इंचाचा घेतलेला आहे। हे दोन्ही बेल्ट मी सेट करून घेतलेले आहेत। याला आपल्याला तो ग्रीन पीस दोन्हीच्या मध्ये लावायचा आहे। तर दोन्ही पीस जोडून झालेले आहेत। इथं बेल्ट अशा पद्धतीने शिवायचा आहे, जॉईंट करायचं आहे बेल्ट। वरती 1.5 ते 1.25 इंचाचं अंतर सोडून हा बेल्ट परत खालच्या साईडने शिवून घेत आहे। इथे मी दाबटीप घेत आहे पीसला। दोन्ही साईडला दाबटीप झालेली आहे, बेल्ट पण जोडून झालेले आहेत। तर इथे अस्तर मी याच मापाचं घेते अजून एक। तर त्या अस्तरला पॉकेट्स लावायचे आहेत। तर आतल्या साईडना विदाऊट झिपचा एक पॉकेट लावते मी आणि दुसऱ्या साईडने झिपवाला पॉकेट लावते। याला मी झिप लावून घेणार आहे पॉकेटसाठी।
झिपला दुसरी साईड पण जोडून घ्यायची. इथे दाब टीप घेते मी. दोन्ही साईडने शिलाई घेऊन आपल्याला ते पॉकेट उलटवून घ्यायचं आहे. उलटवून घेऊन इथं सेंटरला बरोबर सेट करायचं आहे. वरती एक 2.5 ते 3 इंचाचं अंतर सोडून मध्ये सेंटरला पॉकेट जोडून घ्यायचं आहे. इथे झिप लावून घेते मी आता. मेन झिप तर त्याला अस्तर आणि मेन कपडा असा शिवून घेतलेला आहे. इथं सेंटर घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याला आपल्याला चार कोपरे असे स्क्वेअरमध्ये काढून घ्यायचे आहेत कट करून. हा स्क्वेअर 2 बाय 2 इंचाचा आहे. साईड शिलाई करून घ्यायची आधी. इथे थोडं मार्जिन ठेवलं आहे कारण ते मला परत बॅग उलटवून घेण्यासाठी ती जागा सोडलेली आहे, मध्ये उलटवून घ्यायची आहे. आता हे कट केलेले कोपरे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अस्तरचा आणि वरच्या कपड्याचा कोपरा जोडायचे जेणेकरून अस्तर हलणार नाही. आता आपण दुसरी साईड जोडून झाल्यानंतर तो जो मधला पीस आहे तो सोडलेला मार्जिन तिथून आपल्याला ही बॅग आपल्याला उलटवून घ्यायची आहे. इथे आतल्या साईडने 2 पॉकेट झालेले आहेत. अशा पद्धतीने बॅग तयार झालेली आहे, पाहू शकतो. आतल्या साईडने एक झिपवाला पॉकेट आहे आणि एक दुसरा पॉकेट. याला आपण आता साईडनं शिलाई घेते, दाबटीप. दोन पॉकेट्स तयार झालेले आहेत. ही साईड मार्जिन सोडलेली ती टीप आपल्याला घ्यायची शिवून. अशा पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे व्यवस्थित. खूपच सुंदर दिसते कलर कॉम्बिनेशन. बॅग कशी वाटली, तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.